गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 49वी कथा. ब्राह्म मुहूर्त झाला. थंडगार सुखद्वारे वाहत होते. ज्ञानदेवांनी गोपाल कृष्णापुढील नंदादीपाच्या ज्योतीची काजळी काढली तेव्हा दिवा तेजस्वीपणे प्रकाशू लागला. ज्योत लहान होती, आडोशाला होती, त्यामुळे अचल होती. जणू माणिकाचा खडाच प्रकाशात आहे की काय असे वाटत होते. मुक्ता सोपाना अजूनही सुषुप्तीतील निर्विषयक सुखाचा आनंद घेत होती. निवृत्तीनाथांना तर समाधीचा अखंड अनुभव होत होता. ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या पदकमलांना स्पर्श केला. ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावर परिपूर्ततेचा आनंद विलसत होता. ज्या उद्देशाने हा अवतार घेतला ते कार्य पूर्ण झाले होते. तेव्हा आता पुढे काय असा विचार करून ज्ञानदेव ध्यानस्थ बसले. स्वर्गातील भगवान विष्णूच्या दरबारात आज कसली तरी गडबड दिसत होती. सुवर्णांची अनेक सिंहासने मांडली होती. अनेक प्रकारच्या सुगंधी फुलांच्या माळांनी कमानी सजवल्या होत्या. अत्तराचे फवारे मंद सुगंधांची बरसात करीत होते. दरबार भरला. कोण आले होते दरबारात? पृथ्वी तलावरील तीर्थेच फक्त तेथे आज जमली होती. त्यांच्या आग्रहावरूनच या दरबाराची योजना झाली होती. सर्व तीर्थे स्थानापन्न झाली. भगवान विष्णूंनी दरबारात प्रवेश केला. त्यांनी आसन ग्रहण केले. अहो, या मुख्य आसनावरील मूर्ती शंख चक्र गदा पद्मधारी भगवान विष्णूची मूर्ती दिसत नाही. मग कोण होते ते? ते तर श्री ज्ञानदेव होते. भगवान विष्णूच श्री ज्ञानदेवांचे रूप धारण करून तेथे आले होते. कारण आजचा दरबार त्यांच्यासाठीच होता. सर्व तीर्थांनी उभे राहून जय जयकार केला. भगवान श्री विष्णूंचा जय जयकार असो, श्री ज्ञानदेवांचा जय जयकार असो, जय जयकार असो, जय जयकार असो. सर्व तीर्थांच्या वतीने गोदावरी बोलण्यास उभी राहिली. भगवान श्री ज्ञानदेवांचा जय जयकार असो. भगवन श्री गीता ही संस्कृतात असल्याने एका विशिष्ट वर्गाला ती अभ्यासिता येत होती. त्या संस्कृतज्ञ लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी श्री गीतेचे वेगवेगळे अर्थ रूढ करण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे सामान्य जन संभ्रमात पडले. शिवाय श्री गीतेमध्ये सांगितलेला उपासना मार्ग समजून घेऊन आत्मविकास साधण्याचे मार्ग सामान्य जनतेला या संस्कृत भाषेमुळे बंद झाले होते व शिवाय अनेक संप्रदायी उपासना पद्धतीमुळे सामान्य जन गोंधळून गेले होते. ही अडचण लक्षात येऊन आपण हा अवतार घेतला. श्री गीतेवर ओवीबद्ध टीका करून सर्वसामान्य जनांना श्री गीतेचा अर्थ समजावून सांगितला व त्यांना आत्मविकासाचा मार्ग मोकळा करून दिला. सिद्धीच्या जोरावर मृत्यूला डावलून जगतचक्राला बाधा आणणाऱ्यांना सुद्धा आपण योग्य दिशा दाखवून त्यांचा उद्धार केलात व जगतचक्राला गती दिलीत. म्हणून आपल्या मनात अवतार कार्य संपविण्याचा संकल्प होऊ पाहत आहे. पण भगवन, आम्हा सर्व तीर्थांची आपणाला अशी नम्र विनंती आहे की आपणा सर्वांनी हा योग कधीच आणला नाही की एकाच वेळी आपण ब्रह्मदेव, महादेव व आदिमाया यांनी अवतार घेतला आहे. तेव्हा तीर्थयात्रा करून आपल्या चरणस्पर्शाने आम्हाला पावन करावे. शिवाय आमचा महिमाही वाढेल. आपण इंद्रायणीला पावन केलेत तशी आम्हा सर्वांवर कृपा करावी, हेच आमची मागणी आहे. श्री ज्ञानदेवांनी सर्वांकडे स्मितवदनाने पाहिले व म्हणाले, तथास्तु, तुम्हा सर्वांच्या कामना पूर्ण होतील. एक तेजोवलय झोपडीच्या गवाक्षातून आत आले व ते श्री ज्ञानदेवांच्या हृदय विरून गेले. दुपारची वेळ होती. वैश्वानराला आहुती टाकून त्याची शांती करण्यात आली होती. सर्वजण एकत्र बसले होते. कसली तरी धर्मचर्चा करणे हा दुपारच्या वेळेचा कार्यक्रम असे. तसेच आजचा विषय काय असावा याचा जो तो विचार करीत होता. तोच श्री ज्ञानदेवांनी बोलावयास सुरुवात केली. सद्गुरू निवृत्तीनाथ, मला वाटते आपणास सद्गुरू गहिनीनाथांनी आदेश दिलेले कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे, होय ना? ज्ञानदेवांचा चेहरा प्रसन्न होता. पण या वाक्याने मुक्ता सोपानाचे चेहरे गंभीर झाले होते. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, मग तुला म्हणायचे आहे तरी काय? ज्ञानदेवांनी मुक्ताच्या बावरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुक्ताने आपल्या वाक्याचा भलताच अर्थ घेतला आहे. तेव्हा ज्ञानदेव घाईघाईने म्हणाले, मुक्ता, इतक्यात काहीतरी अर्थ काढण्याची तू घाई करू नकोस. मला काय म्हणावायचे ते पूर्ण ऐकून घे. सोपान म्हणाला, पण ज्ञानदा, दुसऱ्याला काळजीत टाकतील अशी वाक्य तरी प्रथम का बोलावीत? ज्ञानदेव म्हणाले, आलं माझ्या लक्षात बरं. मी ते वाक्य बोललो हे विसरून जा. आणि आता ऐका. मला वाटते आपण तीर्थयात्रेला जावे. तीर्थयात्रा करून आपण भारताचे दर्शन घेऊ. वेगवेगळे देश, लोक, त्यांची राहणी, भाषा, सृष्टी सौंदर्य पाहू. तेथील संत सज्जनांचे तसेच देवादिकांचे दर्शन घेऊ. तीर्थांमधून स्नान करू. ज्ञान ग्रहणानंतर तीर्थयात्रा करावी असा धर्मसंकेत आहे. शिवाय आपल्या बाबांनीही तीर्थयात्रा केली होती, म्हणून आपणही तीर्थयात्रा करावयास निघूयात काय? मुक्ता म्हणाली, केव्हा? उद्या? सोपान म्हणाला, पाहिलं ज्ञानदा, मुक्ताला किती घाई झाली येते. पण निवृत्तीदा, तू काहीच का बोलत नाहीस?
निवृत्तीनाथ म्हणाले, सोपाना, मुक्ता, ज्ञानदेवाने जे सुचवले आहे ते एकदम बरोबर आहे, पण मुक्ता, आपल्याला लगेच उद्या मात्र निघता येणार नाही. ज्ञानदेवच ठरवेल केव्हा निघायचे ते. ज्ञानदेव म्हणाले, मला वाटते आपण आषाढीला पंढरपुरी पोहोचावे. तेथे अनेक भक्त मंडळी जमतील. त्या सर्वांनाच घेऊन आपण तीर्थयात्रेला जाऊ. प्रवासातील काळ चांगला जाईल. अनेक विषयांवर चर्चा होतील. नामदेवाकडून भक्तीचे धडे घेता येतील. आनंदी आनंद होईल. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, विचार अगदी उत्तम केला आहेस. या सर्व संत सज्जनांच्या सहवासाने जीवनाचे सार्थक होईल. उत्तम. नेवासे येथे श्रीगीतेवर टीका म्हणून लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन व विवेचन अलंकापुरीकरांसाठी लोकाग्रहावरून ज्ञानदेवांनी केले होते. त्यानंतर श्रीगीतेतील विषयांची मर्यादा सांभाळावयाची असल्याने ज्ञानदेवांना त्यांच्या ज्ञानाची अनुभूती प्रगट करता आली नाही. ती प्रगट करून ज्ञानदेवांनी अनुभवलेल्या अमृतपानाचा आनंद सर्वांना सहज उपलब्ध व्हावा अशी काही लोकांनी मागणी केली. तेव्हा सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या अनुमतीने त्यांनी अमृतानुभव ग्रंथाची रचना करून ती अनुभूती सर्वांना खुली करून दिली. त्यामुळे सध्या कोणतेच कार्य हाती नव्हते. म्हणून तीर्थयात्रा करावी असा प्रस्ताव ज्ञानदेवांनी मांडला व तो सर्वांना अतिशय आवडला. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्याच्या घरात नव्हे, झोपडीत आवराआवरी करण्यासारखे असते तरी काय, व प्रवासात बरोबर तरी काय न्यावयाचे असते. तरीही मुक्ताची फारच धावपळ चालू होती. परसात वाळणारा एक एक कपडा उचलला की झाली निघण्याची तयारी. पण मुक्ता गौरीला एकामागून एक सूचना देत होती आणि गौरी हो हो म्हणत होती, कारण तिने आत्तापर्यंत 3-4 वेळा असेच घर सांभाळले होते. एकदा सर्व नाशिकला गेली असताना, कार्तिकीला पंढरपूर यात्रेला गेली असताना, त्यामुळे गौरीला सर्व माहीत होते. सकाळी येणे, अंगण झोपडी झाडणे, परत झाडणे, शेणाने सर्व सारवून घेणे, झाडांना पाणी घालणे, आंघोळ करून देवाऱ्यातील गोपाल कृष्णावरची सुकलेली फुले काढून टाकणे व नवीन वाहणे, दार लोटून दगड लावून जाणे, ते दुसऱ्या दिवशी पुन्हा येणे, हाच दिनक्रम असे. तोच पुन्हा मुक्ताने तिला सांगितला होता. गावातील लोक संध्याकाळी श्रीगीतेवरील टीकाग्रंथातील शंका विचारण्यास जमत असत व त्यावर ज्ञानदेव खुलासा करीत असत. अशाच एका दिवशी पंढरपूर वारीत जाण्याचा व तिथून पुढे तीर्थयात्रेला निघण्याचा विचार पक्का झाला होता. ज्ञानदा, अरे, आपल्या अलंकापुरीच्या भुजलिंग सुताराची मुलगी याच गावात राहते म्हणून त्याने सांगितले होते ना. मुक्ताने लांबवर दिसणाऱ्या शेतीवाडीत असलेल्या एका वाडीकडे बोट दाखवत ज्ञानदेवांना विचारले. पण ज्ञानदेवांचे उत्तर ऐकण्याचे भान मुक्ताला होतेच कोठे. ती अलंकापुरीत घडलेल्या त्या हृदयंगम प्रसंगामध्ये हरवून गेलेली होती. संध्याकाळची वेळ होती. लांबून टाळ मृदंगाचे आवाज कानी येत होते. ज्ञानदेवांच्या झोपडीच्या सभोवतालच्या पटांगणात खूप जनसमुदाय जमला होता. ज्ञानदेवाने गीतेवरील टीकाग्रंथ समजून द्यावा यासाठी लोकांनी आग्रह धरला होता. त्यानुसार रोज गावातील लोक संध्याकाळी 2 घटकात ज्ञानदेवांचे प्रवचन ऐकण्यास येत असत. तशी आज मंडळी आली होती. टाळ मृदंगाचे आवाज ऐकताच पंढरीच्या वारीची सर्वांनाच आठवण झाली. वारीला केव्हा निघावे याचा विचार सुरू झाला आणि वारीला निघण्याचा दिवस पक्का करण्यात आला. लोक हळूहळू निघून गेले. ज्ञानदेवादी भावंडेच बसून होती. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. ज्ञानदेव बोलण्याच्या विचारात आहे असे पाहून सर्व त्यांच्या तोंडून येण्याच्या शब्दांची वाट पाहू लागले. ज्ञानदेव म्हणाले, दादा, मला वाटते आपण या खेपेला पंढरपुराहून तीर्थयात्रेलाच जावे. नामदेवाला बरोबर घ्यावे आणि भक्तीचा पाठ त्याच्याकडून घ्यावा. नामदेव पुढे काही बोलणार तोच ज्ञानदेवाला गावातून भुजलिंग बाबा झोपडीकडे येत आहेत असे दिसले. थोड्याच वेळात काठीच्या आधाराने त्यांनी पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. तेव्हा सोपाना झटकन उठला. त्याने भुजलिंग बाबांना हाताचा आधार देऊन पायऱ्या चढण्यास मदत केली. भुजलिंग बाबा बाजूला बसले. सर्वांवर एक नजर टाकून भुजलिंग बाबा म्हणाले, निवृत्तीनाथा, तुम्ही म्हणे सारी वारीला जाणार आहे ती. लोक जाताना बोलत होती म्हणून धावत आलो. निवृत्ती म्हणाले, बाबा, आपण एवढे वयोवृद्ध, काही काम काढलं असलं तर बोलावणं धाडायचं. तुम्ही कशाला हा त्रास घेतला? भुजलिंग बाबा म्हणाले, बाबा रे, हे असलं पाप माझ्याकडून कधी नाही व्हायचं. तुम्हाला बोलवून आणाया सांगाया मी काय राजा बीजा आहे की काय? या मातीच्या देहाचं दिवस सरलं, त्याला काय सांभाळायचं? कवा तरी तो पडणार आणि लोक नेऊन जाळणार. बरं असू देते, माझं एक काम आहे बघा. माझी लेक आहे तुमच्या वाटेवर. कराड गावावरून जाताना तिथं जरा माझ्या लेकीचा समाचार बघा. म्हाताऱ्याने विचारलं म्हणून सांगा. तिला तुम्ही येणार याचा निरोप मागच धाडून दिला आहे. ती तुमच्या वाटाकडं डोळं लावूनच बसली असेल बघा. जरूर जावा म्हणून सांगाया आलो आहे. आणि मग म्हाताऱ्याने मुलीच्या गावाच्या खाणाखुणा सांगितल्या, रस्ता सांगितला. त्यावेळी भुजलिंग बाबाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते. ते मुक्ताच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. ज्ञानदेवांनी मुक्ताच्या प्रश्नाला हो असं दिसतंय खरं असे म्हणत
उत्तर दिले होते, पण त्यावर मुक्ता काहीच बोलली नाही. म्हणून ज्ञानदेवांनी मुक्ताकडे पाहिले तेव्हा त्यांना जाणवली की मुक्ता अलंकापुरीत रेंगाळत आहे. ज्ञानदेव म्हणाले, मुक्ता, अगं ऐकलंस का मी काय म्हणतो ते? मुक्ता अलंकापुरीच्या प्रसंगातून स्वतःला सावरत म्हणाली, ज्ञानदा, भुजलिंग बाबाचे ते अश्रूंनी डबडबलेले डोळे माझ्यासमोर आले होते. त्यांचा कातर झालेला आवाज माझ्या कानी आला. म्हणून मी थोडा वेळ स्वतःला हरवून बसले होते खरी. हो, सांग, काय म्हणालास तू? आणि ज्ञानदेव सोपान देवकीही हसले. सोपान म्हणाला, मुक्ता, हेच ते गाव असावे असे ज्ञानदा म्हणाला होता. कराड गावचा रामराय राजा होता. हाच भुजलिंग बाबांचा जावाई होता. भुजलिंग बाबाला कबूल केल्याप्रमाणे त्याच्या मुलीला भेटावे हेतूने संत मंडळी गावच्या वेशीपाशी आली. रामराय दुर्वर्तनी अश्रद्ध होता, तर त्याची पत्नी सीता सश्रद्ध व सज्जन होती. दिवसा काठचा कितीतरी वेळ तिचा देवपूजा पोथ्या पुराणाच्या वाचनात, कथा कीर्तने ऐकण्यात जात असे. गावोगावातून येणारे संत यात्रेकरूंचे स्वागत करून अन्नदान करून ती अतिथी धर्माचे उत्तम पालन करीत असे. तर टाळकुटे लोक हे ऐत खाऊ, लफंगी व भोंदू असतात असे रामरायाचे मत होते. त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या साधू पुरुषांना, वारकऱ्यांना गावात येण्यास बंदी केली होती. गावच्या वेशीवरील पहारेकरी कोणाही वारकऱ्याला व साधूंना आत सोडत नव्हता. त्याप्रमाणे या संत मंडळींनाही वेशीच्या दारी अडवण्यात आले होते. तेव्हा पहारेकऱ्यांनी या लोकांना आत जाण्यास बंदी केली. तेव्हा चिंताक्रांत होत मुक्ता ज्ञानदेवांना म्हणाली, ज्ञानदा, मग आता कसे करावे बरे? भुजलिंग बाबांच्या मुलीला आपल्याला भेटता येणार नाही असे दिसते. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, जशी ईश्वराची इच्छा. आपण येथेच भजन करीत बसू, मग पुढे काय होते ते पाहू. सर्व मंडळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली हरिनामाचा गजर करीत बसली. टाळ मृदंगांच्या आवाजाने व विठ्ठल नामाच्या घोषाने आसमंत दुमदुमून गेले. इकडे सीताबाईच्या दासीने बातमी आणली की वेशीबाहेर संत मंडळी आली आहेत व अलंकापुरीहून आली असून तिलाच भेटण्यासाठी थांबली आहेत. ज्ञानदेवादी भावंडांची नावे ऐकून सीतेचा जीव तळमळू लागला. पतीच्या या नास्तिक वृत्तीमुळे ती संतांचे योग्य प्रकारे स्वागत करू शकत नव्हती. ज्ञानदेवांचे सामर्थ्य सीतेला कळले होते. पतीच्या वृत्तीवर रामबाण उपाय करण्याचा एक धाडसी उपाय तिच्या डोक्यात आला. तिने अंगठीतील एक बारीक हिरा काढला. तिला 5 वर्षांचा एक मुलगा होता. त्याला सीतेने पाण्याच्या घोटाबरोबर तो हिरा गिळवला. अर्थातच बाळ काही क्षणातच मृत्यू पावला. सीताबाईने आकांत केला. रामराय धावत आला. मुलाच्या अचानक मृत्यूने रामराय हवालदिल झाला. मुलाने हिरा गिळला हे त्याला कळले, पण त्यावर काय उपाय करावा हे त्याला सुचेना. सीताबाई म्हणाली, आपण माझं एक वेळ तरी ऐका. गावाबाहेर संत मंडळी बसली आहेत, त्यांना आपण बोलावून घ्या. आपण त्यांची पूजा करून त्यांना विनंती करू. अहो, संत सज्जन प्रसन्न झाले तर आपली सर्व दुःखे दूर होतील. म्हणून म्हणते, आपण एवढे एकदा ऐकाच. रामरायने विचार केला, हीच वेळ आहे या संतांची परीक्षा पाहण्याची. बघूयात काय करतायत ते. तेव्हा आता जास्त वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. रामरायाच्या हुकमाने सर्व संत मंडळींना रामरायाच्या राजमहाली आणण्यात आले. सीताबाई व रामरायाने सर्वांची पाद्यपूजा केली व त्यांच्यापुढे उपहार फळावर ठेवले. मुक्ता काहीसे आठवून सीताबाईला म्हणाली, सीताबाई, तुमचे बाबा म्हणाले होते की तुम्हाला एक मुलगा आहे म्हणून, मग दिसत कसा नाही तो? आणि बाळाचे नाव काढता सीताबाईंना हुंदका आवरेना. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ज्ञानदेवांनी विचारले, सीतामाई, आपण असे रडता का? बाळ आजारी आहे का? पाहू द्या मला, कुठे आहे तो? रामरायाने बाळाचे प्रेत ज्ञानदेवांच्या समोर आणून निजवले. बाळाचे अंग काळे निळे पडले होते. ज्ञानदेवांनी ते मृत बाळ पाहिले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, शिव शिव, काय हा प्रकार सीतामाई? आणि अशी स्थिती असता तुम्ही आम्हापुढे हा उपहार ठेवला आहात. धन्य आहे तुमची. ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांनी अंतरंगी सर्व जाणले होतेच. ज्ञानदेवादिकांचे स्वतःच्या घरी आगमन व्हावे म्हणून सीताबाईने केवढे दिव्य केले होते आणि विश्वासाचा अविश्वास करणे शक्यच नव्हते. निवृत्तीनाथांनी अंतरंगातून दिलेला संदेश ज्ञानदेवांना कळला. ते त्या मुलाजवळ गेले, त्याला मांडीवर घेतले व त्याच्या कानात हळूच हाक मारली, बाळा, तू उठतोस ना? पहा कोण आला आहे ते तुझ्या घरी. आणि बाळाच्या शरीराचा रंग हळूहळू पूर्ववत होऊ लागला. झोपेतून जागा व्हावा तसा बाळ जागा झाला. रामराय हा सर्व चमत्कार विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होते. संत म्हणजे केवळ टाळकुटे बाळशी नसतात, ते रामरायाच्या लक्षात आले. त्याने वाकून ज्ञानदेवांचे पाय धरले. सर्वांची क्षमा मागितली. ज्ञानदेवांनी रामरायाला उपदेश केला, संत हे परमेश्वराचे सेवक आहेत, तेव्हा त्यांचा अवमान करू नये. गृहस्थाश्रमीच्या आचरणात अतिथी अभ्यागतांचे स्वागत महत्त्वाचे आहे. प्राप्त झालेल्या संपत्तीचा
योग्य विनियोग म्हणजे दानधर्म होय आणि जर याचे पालन झाले तर पुण्य, अन्यथा याविरुद्ध म्हणजे पाप संचय होतो. या जन्माला मिळालेले ऐश्वर्य हे मागील जन्माची पुण्याई आहे व त्यात अशा सीतामाईसारख्या पत्नीचा लाभ झाला तेव्हा संसाराची चाके जर एकाच दिशेला जातील तर प्रवास उत्तम होईल. म्हणून तुम्ही दोघे एकमेकांच्या मताने वागून उत्तम संसार करा. त्या क्षणापासून रामरायाचे जीवन पूर्ण पालटले. रामरायाने संत मंडळींचे उत्तम स्वागत करून मोठा समारंभ घडवून आणला, अन्नदान केले. दुसरे दिवशी संत मंडळी पुढील प्रवासाला निघाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.